तर गाईस मी हे साऊंड मी बनवलाय स्वतः आणि हे जे गाणे मी जे वाजवणार आहे हे माझ्या भावाने घेतलं सगळे। मागच्या वर्षी जेव्हा दोघांची कॉम्पिटिशन चालती तेव्हा एक कमेंट आली की गायकवाड नॉईस पण यावर्षी आपण बेस पण भारी केला। बेस पण भारी केलं का एक कमेंट आणि भाऊने डायरेक्ट सगळं साऊंड सिस्टमच चेंज करून टाकलं। सो तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन साऊंड कॉम्पिटिशनच्या व्लॉगमध्ये। तर बाय द वे आपण मागच्या व्लॉगमध्ये जसं बघितलं आपली वेनम सिरीज आणि गायकवाड नॉईसची सिरीज आपल्या मागच्या व्लॉगमध्ये जशी सिरीज होती तशीच ह्या व्लॉगमध्ये जरा अपग्रेड व्हर्जन असणार आहे। तर ह्या व्लॉगमध्ये आपल्याला काय काय अपग्रेड व्हर्जन बघायला भेटते ते बघण्यासाठी स्टे ट्यून। आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यांना विचारू की मागच्या व्लॉगमध्ये जे होतं त्याच्यापेक्षा काय काय अपग्रेड व्हर्जन यांनी ह्या व्लॉगमध्ये ॲड केलंय ते त्यांना विचारू आणि कसं काय सिस्टीम आहे ते पण त्यांना विचारू। पांड्याला दिवसात नऊ गावलाय व्लॉगमध्ये। सो स्टे ट्यून, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि बाकी पुढची माहिती देतो, खर्च किती कसा काय काय येतोय, कुठलं काय काय सामग्री लागते ते सगळं तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये सांगून टाकतो। स्टे ट्यून। तर मंडळी, साऊंड कॉम्पिटिशन किंवा ओपनिंग चालू करण्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की आज आपल्या लाडक्या बाप्पांचा 6वा दिवस आणि 6 दिवस असे एवढे लवकर गेले ना की असं वाटतंय की काल परवाच आपण बाप्पांचं आगमन सोहळा केलता। तर आनंदाचे क्षण माणसाच्या आयुष्यातून लवकर निघून जातात हे आपल्याला आजच्या व्लॉगमधून कळतं। आणि आजचं ज्ञान वाटप इथंच समाप्त नाही होत कारण की अजून अख्खा व्लॉग राहिला, तुम्हाला लय ज्ञान देणार आहे। सो बाय द वे डेकोरेशन वगैरे तुम्ही सगळं बघितलेलंच आहे। आणि आता आपण जाऊयात, 2 सिरीज आहेत आपल्याकडे, AK77+ अर्थातच वेनम आणि एक गायकवाड नॉईस। त्याच्यात काय काय अपग्रेड व्हर्जन आपल्याला बघायला भेटतंय ते बघण्यासाठी स्टे ट्यून आणि बघूयात। AK77+चा कुठे गेला? विराज भाऊ कुठे? विराज भाऊ आणि गायकवाड नॉईसचे इकडे 2 जण भाऊ बसलेत, 2 भाई 2 होता बाई, दोघांनी पण बेस्ट टॉप सगळे अपग्रेड करून टाकलेले। सो स्टे ट्यून आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका। तर गाईस मी हे साऊंड मी बनवलाय स्वतः आणि हे जे गाणे मी जे वाजवणार आहे हे माझ्या भावाने घेतलेत सगळे। तर कुणाला गाणे पाहायला असताना विकत तर ह्याच्याकडून घेऊ शकता। आजचे साऊंडचे गाणे पाहिजे। सगळ्यात पहिल्यांदा गायकवाड नॉईसचा आपण त्याला विचारून घेऊ कसं काय रे, काय काय अपग्रेड व्हर्जन केलेलं आहे तू? मागच्या वर्षी जेव्हा दोघांची कॉम्पिटिशन चालती तेव्हा एक कमेंट आली की गायकवाड नॉईस पण भारी, यावर्षी आपण बेस पण भारी केला। बेस पण भारी केलं का एक कमेंट आणि भाऊने डायरेक्ट सगळं साऊंड सिस्टमच चेंज करून टाकली। लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा। तर विराज तू काय काय अपग्रेड व्हर्जन केलंय? बेस वाढवलेत, बाकीचं तुम्ही सगळं मागच्या व्लॉगमध्ये डिटेलमध्ये बघितलेलंच। सो तशीच काहीतरी पद्धत असणार आहे आणि आज आपण बघू हे जे ओपनिंग आणि बघू कॉम्पिटिशन जर आपल्याला करता आलं तर कॉम्पिटिशनचा पण ब्लॉग करून टाकू, नाहीतर थोडे आपण बेस कसे वाचतात आणि हे जे टॉप वगैरे कसं काय वाचतंय ते ह्या व्लॉग थ्रू तुम्हाला दाखवतो। सो स्टे ट्यून।
तर एका साऊंडचा आवाज तुम्ही बघितलेला आहे आणि आता बघू दोन्ही साऊंड पण आपण सोबत वाजून बघू कुठल्या साऊंडचा जास्त आवाज येतोय तुम्ही ते कमेंटमध्ये सांगा आणि बाकी बघू तुमच्या हिशोबाने आपण अजून एक पुढचा साऊंड कॉम्पिटिशनचा व्लॉग लवकरच घेऊन येऊ. व्लॉगला जरा प्रोत्साहन भेटलं जर चांगले व्ह्यूज आले तर 100% पुढचा साऊंडचा व्लॉग लवकरच तुम्हाला बघायला भेटेल. सो स्टे ट्यून. तर विराज तू काय अपग्रेड वगैरे तू काय करतोय डॉन? चल मंडळी आपण वेनम म्हणजेच VK77+ आवाज तुम्ही ऐकलेला आहे. आता बघू आपण गायकवाड नॉईस कट वळूयात आणि त्याचा साऊंड कसा आहे ते एकदा दाखवू आणि त्याच्यात काय गाणे असतील ते वाजू आणि मग त्याचा आपल्या ब्लॉगला एंड करून टाकू. स्टे ट्यून. मंडळी आपल्याला करायचं होतं कॉम्पिटिशन पण नेमकं ट्रान्सफॉर्मर खराब झाले म्हणून आता ह्या साऊंडला जोडून नियोजन चालवायचं आहे. सो बघूयात आजच्या ब्लॉगमध्ये फक्त ह्याचा साऊंडच म्हणजे ह्याचा आवाजच बघू आपण टॉप बेस कसे चालतात तेच बघू आणि लवकरच कॉम्पिटिशनचा पण ब्लॉग घेऊन येऊ. आता हे 2 साऊंड आणि इकडे अजून 2 साऊंड दिसते 4 साऊंडचे आपण कॉम्पिटिशन करून टाकू. स्टे ट्यून. Check.
स्टिरिओचं साऊंड चालू आहे फक्त, आणि या साऊंड पण थोडं काम चालू आहे. मागच्या आपल्या मंडळाचे पण साऊंड लावून टाकू ह्या ब्लॉग मध्ये. मंडळी डन फॉर द डे. आज बघितलंय तुम्ही कसे काय आवाज येतोय, कुठल्या साऊंडचा जास्त आवाज आलाय ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि बाय द वे कॉम्पिटिशन करायची होती, ट्रान्सफॉर्मर खराब झाल्यामुळे आज आपल्याला कॉम्पिटिशन करता नाही आली. सो बघू नेक्स्ट व्लॉगमध्ये लवकरच. ह्या व्लॉगला प्रतिसाद भेटला तर पुढचा व्लॉग पण लवकरच आपल्या चॅनलवर येईल. सो डन फॉर द डे. आजच्यासाठी एवढंच. बाकी भेटू पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये, काहीतरी इंटरेस्टिंग तुमच्यासाठी घेऊन येतो. स्टे ट्यून. आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा. भेटूयात पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.